जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की डॉक्युमेंट स्कॅनिंगचा हा ऑप्शन येणार आहे, बीटा टेस्टिंगमध्ये होता। फायनल हा ऑप्शन आहे, बऱ्याचशा जणांना भेटला असेल किंवा बऱ्याचशा जणांना भेटला नसेल तर त्यांना 1 ते 2 दिवसात तो भेटू शकतो, कारण की आता तुम्ही डॉक्युमेंट स्कॅनिंग आहे ती व्हॉट्सअपमधून करू शकता। कशा पद्धतीने स्कॅनिंग करतात काय सगळं काय डिटेल्स सांगणार व्हिडिओ आहे तो लास्टमध्ये नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला हा ऑप्शन भेटला नसेल तर एकदा व्हॉट्सअप आहे ते तुमचं प्ले स्टोर जाऊन अपडेट्स करून घ्या। अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन भेटू शकतो, कारण की फायनल हा ऑप्शन आहे तो मला भेटलेला आहे। आणि तुम्हाला याच्या आधी सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्युमेंट स्कॅनिंगचा हा ऑप्शन येणार आहे। हा ऑफिशियल सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये हा ऑप्शन आलेला आहे। कशा पद्धतीने वर्क करतं, कसं डॉक्युमेंट स्कॅनिंग करायचं सगळं काय तुम्हाला पाहायला भेटणार। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तर स्कॅनिंग कशा पद्धतीतून करायचं काय सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले सांगतो प्ले स्टोर ओपन करून घ्यायचा आणि इथे सर्च बारमध्ये जायचा आणि तुम्हाला इथे सर्च करायचं व्हॉट्सअप सर्च केल्यानंतर इथून तुम्हाला व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर अपडेट करून घ्यायचं, कारण की अपडेट्स केलं असेल तरच तुम्हाला तो ऑप्शन्स भेटणार आहे। जसं की हे व्हॉट्सअप आहे उषा, इथून मी अपडेट्स केलं आहे। त्यानंतर काय करायचं, व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला फक्त ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कोणाच्या रँडमली चॅटमध्ये जायचं। जसं की ह्या चॅटिंगमध्ये मी गेलो आणि त्यानंतर येथे तुम्हाला हा जे काही ऑप्शन भेटत आहे बघू शकता, येथे तुम्हाला पिनचा एक ऑप्शन भेटतो। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे डॉक्युमेंटचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो बघू शकता। त्या डॉक्युमेंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि येथे एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे, स्कॅन डॉक्युमेंटचा जो की ऑप्शन आहे आत्ताच तो ॲड झालेला आहे। पहिले कसं होतं की दोनच ऑप्शन होते, ब्राउझर डॉक्युमेंट्स आणि चूज फॉर गॅलरी डॉक्युमेंट्स, हे दोनच ऑप्शन जे की होते पहिले दोनच होते। आता इथे रँडमली एक त्यांनी ॲड केला स्कॅन डॉक्युमेंट्स, म्हणजे की तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता। कसं करायचं ते सुद्धा सांगतो। जसं की याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता एवढीच मी PDF आहे ती स्कॅन करणार आहे। तर बघू शकता येथून तुम्हाला फोटो ते अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचा आहे, जो की तुम्ही फोटो क्लिक केल्यानंतर येथून तुम्ही फोटो इरेज करू शकता। बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही करू शकता, फिल्टर्स करू शकता, क्रॉप करू शकता, जे की बघू शकता येथे जर तुम्ही क्लिक केलं तर येथून बघू शकता अशा पद्धतीने इरेज सुद्धा जे काही टेक्स्ट असतील ते अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे ते इरेज करू शकता। बरेचसेच ऑप्शन्स तुम्हाला भेटणार आहेत बघू शकता। अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट असेल ती तुम्ही इथून इरेज करू शकता अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीतून। आणि अप्लाय नाववर जर क्लिक केलं तर ते पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे, अशा पद्धतीतून तुम्ही ते करू शकता बघू शकता। अशा पद्धतीतून जी की आहे करू शकता आणि बघू शकता पूर्ण HD मध्ये पूर्ण अशा पद्धतीतून तुमचं डॉक्युमेंट स्कॅन होणार आहे। तुम्ही असे तिरकं काढलं किंवा कोणताही फोटो तुमचा जर सरळ जर नसेल तरी सुद्धा इथे डॉक्युमेंट्स आहे ती जी की आहे सरळ तुमचा डॉक्युमेंट स्कॅन करून देणार आहे। जसं की आता तुम्हाला मी दाखवत आहे बघू शकता, त्यात तिथे फिल्टरचा तुम्हाला ऑप्शन भेटतो, यात तुम्हाला कलरचं भेटतात बघू शकता, कलरचा ऑप्शन आहे। इथून तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करू शकता बघू शकता, अशामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा करू शकता। बऱ्याचशा तुम्हाला येथे गोष्टी भेटत आहे। त्यानंतर येथे गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा जी काही ऑप्शन भेटत आहे बघू शकता, फेरची बघू शकता, जर अशा तिरजा जर तुम्ही फोटो काढला तर बघू शकता असा काढला आपण सेंड केलं त्यानंतर बघू शकता जे काही आहे डॉक्युमेंट सरळमध्येच तुमचं स्कॅन होणार आहे बघू शकता। अशा टाईपमध्ये पूर्णपणे कोणतेही तुमचं डॉक्युमेंट्स असेल त्याला तुम्ही इथून इरेज करू शकता बघू शकता, जे की आहे एकदम क्लीनमध्ये सुद्धा तुम्ही इथून अशा पद्धतीने बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण जी की आहे क्लीनमध्ये सुद्धा आहे ती बघू शकता। अशा पद्धतीतून जी की असेल डॉक्युमेंट्स ते अशा पद्धतीतून तुम्ही आहे पूर्ण क्लीन करू शकता, जे की मी बघू शकता अशा पद्धतीतून करता आणि अप्लायवर क्लिक करू शकता। पूर्णपणे जी की आहे बघू शकता एकदम HD मध्ये आणि एकदम प्रॉपर तुमचं क्लीन होणार आहे। अशा पद्धतीतून बरेचसेच ऑप्शन दिले आहे। इथून प्लसवर जर तुम्ही क्लिक केलं तर आणखीन एक डॉक्युमेंट्स अशा पद्धतीतून तुम्ही स्कॅन करू शकता बघू शकता। असे बरेचसे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करू शकता। आणखीन प्लसवर क्लिक केलं तर अशा बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत ते स्कॅन होणार आहेत। आणि आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो कोणतीही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही, कारण की व्हॉट्सअपने स्वतः तुम्हाला जी काही आहे डॉक्युमेंट स्कॅनिंगचा ऑप्शन दिला आहे। येथून तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स असेल ते स्कॅन करू शकता व्हॉट्सअपच्या द्वारे। तुम्हाला माहिती होतं का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि हे तुम्हाला अपडेट्स भेटलेलं आहे का नाही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।